एक नवविवाहित जोडपं गोव्यामधील एका बीचवर फिरायला गेलं होतं। आता बीचवर गेल्यानंतर पाण्यामध्ये जाण्याचा मोह त्यांना आवरला नाही आणि हे नवरा बायको पाण्यामध्ये गेले। आता पाण्यामध्ये गेल्यानंतर ती जी बायको आहे तिनं तिच्या नवऱ्याला आईस्क्रीम आणायला पाठवलं आणि नवरा आईस्क्रीम आणायला गेला आणि ती बायको त्या पाण्यामध्ये पडली। ती आरडाओरड करू लागली, पण मात्र तिला त्या ठिकाणी वाचवायला कोणीही आलं नाही आणि ती त्याच पाण्यामध्ये बेपत्ता झाली। ती कुठं गेली आहे, काय गेली आहे याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही। नवरा मात्र त्या ठिकाणी आरडाओरड करू लागला, बायको कुठं गेली शोधाशोध करू लागला आणि मग त्यानंच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची बायको पाण्यामध्ये बुडाली आहे, तिचा तपास करावा अशी विनंती, अशी मागणी त्यानं पोलिसांकडे केली। पण जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास केला तेव्हा समोर आलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे गोव्यामधील जे दक्षिण गोवा आहे त्या दक्षिण गोव्यामधील रामबाग बीचवर। आता हे जे रामबाग बीच आहे ते आहे त्या ठिकाणचा जो परिसर आहे गोव्याचा काबोडी नावाचा, त्या ठिकाणी हे रामबाग बीच आहे। त्याच बीचवर एक नवविवाहित जोडपं फिरण्यासाठी गेलं होतं आणि फिरण्यासाठी गेल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला। तो जो नवरा आहे तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेला, पोलिसांना जाऊन सांगितल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि त्या जी महिला आहे त्या महिलेचा मृतदेह 21 जानेवारी 2024ला सापडला। आता महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता। आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर समजलं की ती जी महिला आहे तिचा मृत्यू पाण्यामध्ये बुडूनच झाला आहे, पण मात्र तिच्या शरीरावर काही खाणाखुणा, काही जखमासुद्धा आढळून आल्या। मग पोलिसांना या संपूर्ण घटनेवर संशय आला आणि मग त्यांनी तपास करायला सुरुवात केली आणि जेव्हा पोलिसांनी तपास केला आजूबाजूला लावलेले जे CCTV कॅमेरे आहेत ते तपासून पाहिले। त्या बीचवर ज्या ज्या लोकांचे दुकानं आहेत, आजूबाजूला जे लोक त्या ठिकाणी होते त्या लोकांची चौकशी केली तेव्हा पोलिसांना समजलं की ती महिला आणि तिचा नवरा हे दोघं जण त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेले होते, पण मात्र ती महिला ज्या वेळेस बुडत होती त्यावेळेस तिचा नवरा त्याच ठिकाणी होता आणि ती महिला बुडत नसून तिचा नवराच तिला बुडवत होता आणि त्या नवऱ्यानंच तिला त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून ठार केलंय, तिला मारलंय आणि मग तिला ठार केल्यानंतर त्या ठिकाणाहून परत आला, वाचवा वाचवा आरडा करू लागला आणि मग ती लाश पाण्यासह आतमध्ये गेली, बेपत्ता झाली। पण मात्र या 21 तारखेला ती पाण्यामधून बाहेर आल्यानंतर पोलिसांना सुद्धा सुरुवातीला खरं वाटलं की ती महिला बुडालेली असेल, डुबलेली असेल, पण मात्र हे नवरा बायको जेव्हा एकमेकांसोबत पाण्यामध्ये गेले होते तेव्हा एक व्यक्ती त्या ठिकाणी मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होता आणि त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या दोघांचे भांडणं आणि हा नवरा त्या महिलेला पाण्यामध्ये कशा पद्धतीनं बुडवतोय हे सगळं रेकॉर्ड झालेलं होतं। मग पोलिसांनी तो जो आरोपी आहे त्या महिलेचा नवरा आहे त्याचं नाव आहे गौरव काटियार, हा एका दक्षिण गोव्यामधले एका हॉटेलचा मॅनेजर आहे। मॅनेजर म्हणून तो काम पाहत होता। 1 वर्षापूर्वीच त्याचं लग्न दीक्षा गंगावार या तरुणीसोबत झालं होतं, या महिलेसोबत झालं होतं आणि तो त्या महिलेला घेऊन याच दक्षिण गोव्यामध्ये एका ठिकाणी राहत होता। मग पोलिसांनी या गौरव काटियारला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण समोर आलं। सुरुवातीला त्यानं उडवाउडवीचा प्रयत्न केला, उडवाउडवीची उत्तर दिली, पण मात्र पोलिसांकडे फुटेज सापडलेलं होतं आणि त्यामध्ये स्पष्टपणे तो त्याच्या बायकोला बुडवत असताना त्या ठिकाणाहून एकटा परत येत असताना दिसला। ते कुठेही आईस्क्रीम घ्यायला गेला नव्हता आणि म्हणूनच पोलिसांनी त्याला जेव्हा सविस्तरपणे विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं। त्यानं सांगितलं की या ठिकाणी काम करत असताना हा जो गौरव आहे त्याच्या संपर्कामध्ये काही महिला आल्या होत्या आणि त्यांचं जे अनैतिक नातं आहे त्याची माहिती त्याच्या बायकोला समजलेली होती। मग बायको त्याच्या बाहेरच्या अनैतिक नात्याला विरोध करते म्हणून
गौरवमध्ये आणि दीक्षामध्ये जोरदार भांडणं व्हायचे। मग त्याच पद्धतीनं हा तिला बीचवर फिरायला घेऊन गेला आणि तिथंसुद्धा दोघांमध्ये वादविवाद झाला आणि यानं त्याच्या बायकोला पाण्यामध्ये बुडून ठार केलं। काही दिवसापूर्वी गोव्यामध्ये अशाच पद्धतीची एक घटना घडली होती। त्यामध्ये एका महिलेनं तिच्या लहान मुलाला ठार करून बॅगेमध्ये भरलं होतं आणि गोवा ते बँगलोर असा प्रवास केला होता। या घटनेमुळे संपूर्ण राज्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती। आता त्याच पद्धतीची दुसरी घटना गोव्यामध्येच घडली। या संपूर्ण प्रकरणावर, अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।